याची रेसिपी ती कशी बनवतात ते बघूया आणि त्यासाठी काय काय लागते ते पण बघूया आणि ती काय बनवतात ते पण बघणार. दगडासारखं आहे ते आपण शिवया घेतलेल्या तरी बघू शकता. थोडे निवडायचे याच्यात कुठे दगड बिगड असतं किंवा एखादी शिवळी पण वाळूनी भरलेली असते, मग ती काढायची त्यातून निवडून असली तर. आता हे धुवून घेते मी. आता आपण ह्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया आधी. हे बघा इथे स्वच्छ पाणी त्यांना आपण धुवून घेतलेलं आहे. आता मी पाणी वतते ह्याच्यात. हे पाणी मी जास्त वतणार नाही. हा 1 ग्लास घेतले पण अर्धा ग्लासच टाकणार. आता हे उकडायला ठेवते. इथे आपण उकडायला ठेवलेले आहेत. आता आपण ह्याला उकडून घेऊया. उकडायला म्हणजे जास्त नसतं उकडायची, वाफ द्यायची असते, मग त्याची तोंड उघडतात. आपण आता खालच्या वरचे करूया. हे बघा अशी काही तोंड उघडलेले आहेत बघू शकता. काही जे उघडले, काही जे अजून व्हायचे पण आपण म्हणजे ते खाली वरचे त्याची उघडायची राहिलेली आहेत. त्याला आता आपण खाली वर असं केलं की ती पण ओपन होती. हे असते. आता करूया आपण. अशी एकाच दुसरी मध्ये असतात ना, मग खाली वर करायचं. झाली त्यांची तोंड उघडली बहुतेक ह्याची. आता आपण हे थंड झाले की ह्याचे गोळे काढायचे आहेत. पण आता ह्याच्यात एका दुसरी राहिली असेल ना, तर मग थोडा वेळ आपण झाकण ठेवूया आणि मग गोळे काढूया. तर गॅस बंद करते. आता हे थंड करायसाठी ठेवूया आणि एका दुसरी असेल ती पण होऊन जाईल. आपल्या शिवया थंड झालेल्या आहेत. तर आपण इथे आता त्यांना सोलून घेतो म्हणजे त्यातला गोळे काढून घेतो. हे बघा इथे काढलेले आहेत असे. तसे आपल्याला काढायचे आहेत. हे असे काढून घ्यायचे. आता आपल्याला हे बघा ही उघडली नव्हती अशी, पण ही ह्याच्यात गोळा आहे. पण काही कशा उघडलेल्या नसतात, त्यात सगळी वाळू भरलेली असते. अशी काढून घ्यायच्यात. काढलेत बघा. असे सर्व साफ करून आपल्याला काढून घ्यायचे. पाणी किती टाकलं होतं? अर्धा ग्लास. पाणी किती झालं बघ. पण जास्त पाणी टाकायचं नाही. त्यात आपण हे सगळे गोळे असे काढून घेऊया. त्यात आपण गोळे साफ करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. हे बघा केवढे किती झाले. हे बघा एवढी घाण म्हणजे एवढं सगळं निघालं आणि त्यातून एवढूशे फक्त निघालेले आहे. हे ताटभर सोडा. बघू शकता. हे पाणी आपण आणि ते पाणी आहे ते आपण त्यात गाळून घेणार आहोत. कारण वाळू असते ना. तर इथे आता आपण पाणी गाळून घेतलं. आता ह्याची पुढची प्रोसेस करूया. कढई तापायला ठेवले. त्यात आपण थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे बघू शकतो तुम्ही. त्यात आपण आता टाकणार चिरलेला कांदा. इथे आपण कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा आपल्याला चांगला परतवून घ्यायचा आहे. नरम होईपर्यंत की नाही, चांगला कलर आला पाहिजे तांबूस कलर. एवढं
त्यात आपण थोडंसं आता हिंग टाकूया. मग झाली त्यात थोडीशी हळद. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया. इथे आपण एकत्र करून घेतलेलं आहे. त्यात आपण कांदा परतवून घेतलेला आहे चांगल्या प्रकारे, म्हणजे शिजवून घेतलं आहे थोडंसं. त्यात आपण टाकते तिखट, म्हणजे घरचा मसाला. तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता. जर तुम्हाला जास्त तिखट हवे असेल तर तिखट जास्त टाकू शकता, किंवा कमी असेल तर कमी टाकू शकता. गरम मसाला, थोडासा गरम मसाला लागतो पण त्यात. हे आपण टाकूया गोळे काढलेले चिली गोळे, आणि त्यातलं आपण पाणी घेतलेलं ते आपण टाकून घेऊया. आता टॅमॅटो आणि बटाटे टाकते. बटाटे मोठी मोठी ठेवलीत, टॅमॅटो पण मोठी मोठी ठेवलीत. यात थोडंसं पाणी टाकतो आपण. हा थोडा पाणी आहे आपला, ते राहिलेलं त्यात टाकायचं गोळ्यांचं, तो आपण टाकून घेऊया. आता हे आपण शिजवून घेऊया. याला झाकण ठेवून शिजवून घेऊया यांना. आता आपण बघूया शिजलंय की नाही. डिश काढलेली आता आपण. बटाटा शिजलाय की बघू. शिजलाय बटाटा, शिजलाय. आता आपण खोबरं घालूया. आता इथे आपण खोबऱ्याची पेस्ट करून घेतली, म्हणजे ओलं खोबरं आहे त्याची बारीक करून घेतलं त्याला आपण. आपण त्यात टाकणार सगळा. भांडं आपण स्वच्छ केलंय. आता आपण त्याला एकत्र करून घेऊया. आता ह्याला मीठ घालून घेऊया आपण. यात आपण चवीनुसार मीठ टाकतोय. ह्याला मीठ जास्त घालायचं नाही, कारण ह्याला खारपणा असतं शिवळ्यांना, आणि त्याचं पाणी येतं ना, तो पण खार असतं. मग मिठाचं प्रमाण कमी टाकायचं आहे. पाहिजे तर नंतर टाकू शकतो, पण कमीच टाकायचं आहे.
ह्या चांगले आता उकळून घ्यायचं. पाहिजे तर आपण टेस्ट करायचं, मीठ कमी जास्त वाटलं तर. गॅस फास्ट ठेवला, आता चांगलं उकळून देऊया. आता आपलं हे झालेलं आहे रस्सा मस्तपैकी. खूप असं पातळ नाही केलं आहे, खूप चवीला छान लागतं. वास पण छान येतोय त्याचा. आता आपण गॅस बंद करूया आणि त्यात टाकूया कोथिंबीर. मस्तपैकी आता गरम गरम भात आणि रस्सा. तर आता इथे आपली शेवयांची रेसिपी रेडी झालेली आहे. ती रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसंच तुम्ही पण नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. थँक्यू.